हाय रिस्क आणि हाय रिटर्न हे हातात हात घालून चालतात. जर का तुम्ही 100 रुपयाचे 80 रुपये झालेले बघू शकत नसाल, तर तुम्ही 100चे 200 झालेले पण कधीच बघू नाही शकणार. कारण जर का तुम्ही 80 रुपयापर्यंतचा फॉल जर कन्सिडर करू शकलात, तोपर्यंत तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट होल्ड करू शकलात, तर तुम्ही इझिली रिटर्न एक्सपेक्ट करू शकता. जर का तुम्हाला अजिबातच रिस्क घ्यायची नाहीये, तर तुमच्यासाठी FD सारखे डेप्ट प्रोडक्ट तर आहेतच, पण मग तुम्हाला 60% समाधान मानावं लागेल. तुमचे रिटर्न 60% जास्त कधीच बनू नाही शकणार आहेत. आपल्याला जर का कुठे पोचायचं असेल, तर रोडवरती ऍक्सिडेंट होतात म्हणून आपण रोडवर चालणं किंवा कार ड्राईव्ह करणं बंद नाही करत ना. आपल्याला जर का एखादं फायनान्शियल गोल अचीव्ह करायचं असेल, तर मार्केटच्या या चढ उताराचा प्रवास पण आपल्याला करावाच लागणार आहे. जर का तुम्ही ती रिस्क घेऊ शकताय, तरच तुम्हाला मार्केटमधनं रिटर्न्स मिळणार आहेत. आणि अशा मार्केटच्या चढ उतारांचा सगळं बेनिफिट जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. तुम्हाला पण जर का म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.